आता वाजलेत बघा 4:30 पावणे 5 आणि एवढ्या सकाळी सकाळी ना कोणसुद्धा उठलं नव्हतं. तर आज एवढ्या सकाळी उठावं लागलं तर का तर पुढं सांगते. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता वाजे सकाळचे 4:30 पावणे 5 तर माऊलीश पप्पा वगैरे उठलं होतं. तर इकडे बघा आपले अक्षूचं आवरतंय. ते एवढ्या सकाळी तिची मैत्रीणसुद्धा आलेली आवरून. तर दोघींचं बघा सकाळी 4 वाजल्यापासून फोन वगैरे चालू होतं. तर सहलीला जायचं होतं त्यांना. तर एवढ्या सकाळी सकाळी ना तर मला सुद्धा उठावं लागलं. तर हे बघा तिची मैत्रीण वगैरे आलेली. तर ह्यांच्या कालव्याने आत्या पण उठून बसल्या होत्या. इकडं बापू झोपलेले होते. तर सकाळी सकाळी बघा मी असं तिला जे काही बनवलं होतं ना ते सगळं पॅकिंग वगैरे करून ठेवलं, भरलं आणि रात्रीच बघा ती सगळं जे काही राहिलं होतं ना तिनं आवरून ठेवलेलं. तर तिच्या मैत्रिणीचं म्हणणं होतं, की आपल्याला हातरायला पांघरायला पण घ्यायला पाहिजे. तर एक जणीनं शाल घेतलेली, अक्षताने एक बारकी ना ब्लँकेट घेतलं होतं आणि तिनं शाल आणलेली. तर ते शाल मी ठेवून घेतली घरी. तर हे बघा जरा थोडंसं मोठं ब्लँकेट आहे म्हणून दोघींना पण पुरल. तर ते ब्लँकेट मी अक्षूला दिलं. तर हे बघा असं आवरलंय त्यांचं आणि आता निघायची तयारी चालू आहे. तर अक्षताला बघा चहासुद्धा पिऊ वाटेना नव्हता. तर पप्पांना उठा पप्पा चला सोडायला असं मागं लागली होती. तर हे बघा लगेच उठून ना त्यांना शाळेपर्यंत सोडायला गेलं. तर भरपूर असं पालक लोकं ये जा करत होते, मुलं वगैरे ये जा करत होती. त्याच्यानंतर बघा इथं बसची पूजा वगैरे चालू आहे. तर सरांनी ना पूजा वगैरे करून घेतली बसची. तर भरपूर बापरे! तर ह्याचा आवाज ना आता मी पूर्णपणे बंद केला. एवढा सकाळी सकाळी गोंधळ होते की मुलं वगैरे ओरडत होती, आरडत होती. तर छोट्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं, छोट्या व्हिडिओमध्ये. तर इतके एन्जॉय करत होते. हे बघा आपल्या अक्षूचं ना गॉगल वगैरे घालून थोडंसं कसं म्हणजे की तिथं फिरायला गेल्यानंतर कसं काय प्लॅनिंग चालू होतं त्यांचं मैत्रिणींचं बसमध्ये बसून. तर माऊलीचे पप्पा बघा परत आतमध्ये आले होते. तर हे बघा पोरं बघा कसे मस्त हे करायला लागलेत. मस्त तर खूप छान ॲक्टिंग वगैरे करत होती. मस्त गाण्याचं त्यांचं प्लॅनिंग चालू होतं. हे म्हणायचं, ते म्हणायचं, हे गाणं असं करायचं, तसं करायचं. घरी पण अक्षूचं बरंच काही सांगायचं मला चाललं होतं. आणि तिचा एवढा जर हट्ट होता का नाही, "मम्मी तू आज मला सकाळी सोडायलाच यायचं आणि तू मला सोडायला येत नाही, का येत नाही?" तर माऊली बघ माऊलीला म्हणलं, की "तुम्हाला का तर ते लहान आहेत म्हणून तुम्हाला सोडायला येते, त्याला येतीन मला येत नाही." असं तिचं म्हणणं होतं. "गेल्या वेळेस पण तू सोडायला आली नव्हती शाळेपर्यंत आणि आता तू यायला पाहिजे." तर बघा सकाळी मागनं पाठीमागनं का होईना मग मी माऊली उठला होता. मग माऊलीला सोबत घेऊन गेलेली सोडायला. तर मग अक्षताचे पप्पा अगोदरच गेले होते. त्यांना बॅग वगैरे घेऊन गेले होते. तर हे बघा पालक लोकं वगैरे सगळी भरपूर अशी गर्दी होती. तर कोणी कोणी बसच्या समोर थांबून ना फोटो वगैरे शूट करत होते. तर कोणी कोणी व्हिडिओ शूट करत होते. तर भरपूर असा गोंधळ चालू होता. आता वाजलेत बघा संध्याकाळचे 6 6:15 आणि आज दिवसभर म्हणलं तर अजिबात व्हिडिओ शूट केला नाही. तर आज दिवसभर मला मिशनीचं काम होतं आणि व्हिडिओ पण शूट करू वाटला नाही दिवसभर. तर अक्षय आपली सकाळी सकाळी ना 5:30ला सहलीला गेली. तर पहाटे बघा 3 वाजल्यापासून इतकं गोंधळ होता. तर भरपूर असा गोंधळ होता आणि आज सकाळी सकाळी ना एक दुःखात बातमी कळाली. तर इतकं वाईट वाटलं, काय सुद्धा कामं करू वाटली नाही. देवपूजा वगैरे आज देवपूजासुद्धा केली नाही. तर असं म्हणलं तर देवपूजा पण काही करू वाटलंच नाही. आज आहे माऊलीच्या पप्पांचा शनिवार. तर म्हणलं चला आज लवकरच स्वयंपाक करूया. आता माझं चालला आहे चहा बघा. आणि सकाळी धरणं ना तब्येत पण बरोबर नव्हती. सर्दी, शिंका वगैरे एवढा त्रास होता ना तर बापरे काय सांगायलाच नको. आणि त्याच्यामध्ये बघा मला ब्लाऊज आले तर शिवायला. तर ते ब्लाऊज द्यायचा होता अर्जंट. तर ते पण काय झालं नाही. तर सकाळी 3 वाजता उठावं लागलं ना त्याच्यामुळे इतकं डोकं वगैरे जड जड झालेलं, इतकं थकवा आल्यासारखं झालं. तर 1 तास 2 तास ना काहीच काम करू वाटले नाही. तर अस्तर वगैरे जोडून ठेवलं, एक ब्लाऊज कट करून ठेवला. असं थोडं का होईना थोडं थोडं करत राहिलं आणि व्हिडिओ काय अजिबात शूट केला नाही. तर असं तर आता स्वयंपाक करायचा, बाजरीचं वगैरे दळण केलं. तर ची भाकरी खायची होती ना ह्यांना पण. तर आणि आज बघा संध्याकाळच्या जेवणात ना बाजार आमटी बनवायची. बाजार आमटीचा बेत तर बऱ्याच दिवसातून महिन्यातनं 2 महिन्यातनं ना आज माऊलीच्या पप्पांनी येताना बाजार आमटी थोडीशी मंडई वगैरे आणली. चला म्हणले सगळ्यात अगोदर चहा करूया जरा आलं वगैरे टाकून. आणि चहा बघा आलं वगैरे टाकलं ना तर चहा जरा मस्त होतो म्हणजे की थोडंसं हे होतं कडक. आणि माऊलीच्या पप्पांनी ना मग शेताने बघा कलिंगड, खरबूज वगैरे आणलेले अक्षतासाठी, माऊलीसाठी. तर आता 2 दिवस आज आणि उद्या अक्षय येणार नाही, परवा दिवशी पहाटच येणार आहे. तर माऊलीसाठीच आणलेलं आहे. असं ना छान छान आपलं
खरबूज आणलेले आहेत. तर माऊलीच्या बघा एकदम फेवरेट आहेत खरबूज म्हणलं तर भरपूर असं आवडते माऊलीला. इकडे आपलं कलिंगड आणलेलं 2. तर मग अशी बघा आलेल्या ना माऊलीनं लगेच एक कलिंगड कट केले. तर इकडं पण ना असं टोमॅटो वगैरे आणलेले आहेत. तर अजून कोथिंबीर अशी छान छान असं कोथिंबीर. परत तिकडं ना परत अजून 2 खरबूज आणलेले आहेत माऊलीच्या पप्पांनी. हे बघा परत मिरच्या वगैरे आणलेले आहेत. चला आणि हे आपलं तात्या बाजार आमटी हे सुद्धा आणलेले. म्हणलं चला आता आज बाजरीच्या भाकरी आणि आपल्या असं मस्त झणझणीत बाजार आमटी बनवूया. आज अक्षू ना खेळायला नाही, भांडणं करायला नाही, तर ह्यांच्या दोघांचं चाललंय आज मस्ती चाललेली आहे. तर अक्षता घरी नाही. हाय. तर हे बघा अभ्यास करायचं सोडून ना माऊलीचं जरा आगाऊपणा चालू आहे. सगळा स्वयंपाक झाल्यानंतर बघा असं जेवण वाढायचं चालू होतं माझं. सगळ्यांना जेवण वाढत होते पण जेवायला काय कोणच येत नव्हतं. सगळ्यांना बोलवत होते आणि आज माऊलीच्या पप्पांचा उपवास असल्यामुळे बघा सगळ्यात अगोदर त्यांचं जेवण चाललंय. तसं आपला बेत होता जेवायचं. या सगळे जेवण